हाय फ्रेंड्स, मी परशुराम एस पी फाउंडेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 10वीचा चॅप्टर कार्बन्स अँड इट्स कंपाऊंड. तो सेक्शन फर्स्टमधील आहे. आता आपण हा चॅप्टर पाहूया, कार्बन्स अँड इट्स कंपाऊंड. आता फर्स्ट पाहूया ऑकरन्स ऑफ द कार्बन. कार्बनचे ऑकरन्स कुठं कुठं आहेत ते पाहूया. कार्बन इज फाउंड इन an atmosphere, inside the earth crust and in all living organisms. म्हणजे कार्बन कुठे आढळतो? एक तर ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन इज फाउंड इन द ॲटमॉस्फिअर. सेकंड वन कुठे आढळतो? इनसाइड द अर्थ क्रस्टमध्ये आढळतो. आणि थर्ड नंबर कुठं आहे? इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेकंड नंबर, कार्बन इज प्रेझेंट इन फ्यूल लाईक वूड, कोल, चारकोल, कोक, पेट्रोलियम, नॅचरल गॅसेस, बायोगॅस, मार्श गॅस एटसेट्रा. म्हणजे कार्बन हा फ्यूलमध्ये पण प्रेझेंट असतो. त्याचे फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत. आपण ऑकरन्सेस पाहतोय कार्बनचे. सेकंड वन, कार्बन इज प्रेझेंट इन कंपाऊंड्स लाईक कार्बोनेट्स, हायड्रोजन अँड हायड्रोकार्बन्स असं असेल, हायड्रोकार्बन्स एटसेट्रा ह्याच्यामध्ये पण असतील कंपाऊंड्समध्ये. सेकंड वन असेल कार्बन इज फाउंड इन द फ्री स्टेट. फ्री स्टेटमध्ये कार्बन कुठं कशामध्ये आढळतो? एक तर डायमंड, ग्राफाईट, फुलेरन्स एटसेट्रा. हे जे आहे ते 9th स्टँडर्डमधलं आहे. हे दिलेलं आहे. वूड असेल, कोल असेल, डायमंड्स आणि हे चारकोल दिसतोय ऑकरन्सेस. आता कार्बन जो आहे, कार्बनचं आपण इन्फॉर्मेशन पाहूया. कार्बनची काय काय आहेत? बॉन्डिंग इन कार्बन कोव्हॅलंट बॉन्ड. आता कार्बनची जी बॉन्डिंग आहे ती पाहूया आपण. आता कार्बनविषयी इन्फॉर्मेशन पाहूया. कार्बनचे ऑकरन्सेस पाहिजे तर कार्बनविषयी आता इन्फॉर्मेशन पाहू. हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. ओके, द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अरेंज्ड इन 2 and 4. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 4. मग 2 आणि 4 असेल तर याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती? 4. मीन्स इट हॅज 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. मग त्याच्यामध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? 4. ओके. सेकंड आहे इट कॅन अटेन्स स्टेबिलिटी बाय गेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ह्या जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला किती इलेक्ट्रॉन्स गेन करावे लागतील? 4 इलेक्ट्रॉन्स. ऑर लुझिंग 4 इलेक्ट्रॉन्स ऑर शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स विथ अदर. म्हणजे हा स्टेबल होण्यासाठी काय करणार? एक तर गेन करेल, लॉस करेल, किंवा हा काय करेल? पिअर करेल कोणाबरोबर तरी. सेकंड वन आहे इट डज नॉट गेन 4 इलेक्ट्रॉन्स बिकॉज it is difficult to the 6 protons and hold 10 electrons. It does not lose 4 electrons because it needs large amount of energy to lose the 4 electrons. हे तुम्हाला वाचून समजते सर्वांना. So it share 4 electrons with other atoms and attains stability. म्हणजे हा काय करू शकत नाही? एकतर गेन करू शकत नाही, लॉस करू शकत नाही. त्याचं कारण दिलेलं आहे. परंतु हा काय करतो? दुसऱ्या ॲटम्स बरोबर काय करतो? स्टॅबिलिटी, म्हणजे दुसऱ्या ॲटम बरोबर पिअरिंग करतो. त्याच्यामुळे त्याला स्टॅबिलिटी मिळते. आणि ती जी स्पेअरिंग करते, ती स्टॅबिलिटी फॉर्म करण्यासाठी ती पेअरिंग करतो. दे रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तो त्याच्या दुसऱ्या बरोबर काय फॉर्म करतो? कोव्हॅलंट बॉम्ब फॉर्म करतो. तो काय करतो? इलेक्ट्रॉन शेअर करतोय. सिन्स द कार्बन्स ॲटम्स नीड्स 4 इलेक्ट्रॉन्स टू अटेन अ स्टॅबिलिटी, its valency is 4 and it is called tetravalent. त्याची व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे त्याला म्हणतात टेट्राव्हॅलंट. टेट्रा मीन्स 4. त्याची व्हॅलेन्सी 4 आहे असं दिलेलं आहे. स्ट्रक्चर कार्बन आहे, त्याचे फ्री इलेक्ट्रॉन्स किती? 4 आहेत. मग तो काय ऑदर बरोबर कसं करतो? 4 बॉन्डिंग करत असतो, म्हणजे त्याची शेअरिंग करत असतो इलेक्ट्रॉन्सची. सेकंड आहे फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कार्बनमध्ये कशा प्रकारे फॉर्मेशन होतं कोव्हॅलंट बॉन्डचं ते पाहूया. Covalent bond is the chemical bond formed by a sharing of electrons between atoms. ज्यावेळेस 2 ॲटम्स असतील, त्या 2 ॲटम्स मध्ये कशाचं शेअरिंग होतं? इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं. त्यावेळेस काय फॉर्म होतात? कोव्हॅलंट बॉन्ड. ओके. द शेअरिंग ऑफ 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. ज्यावेळेस एक पेअर शेअर होते इलेक्ट्रॉनची त्यावेळेस सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. आणि शेअर ऑफ 2 पेअर्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स त्यावेळेस काय होईल? फॉर्म डबल बॉन्ड. सिंगल पेअर शेअर केले जातात तर सिंगल बॉन्ड फॉर्म होतो. ज्यावेळेस 2 पेअर इलेक्ट्रॉनचे शेअर केले जातील त्यावेळेस काय होतं? डबल बॉन्ड. आणि ज्यावेळेस 3 पेअर शेअर केले जातील त्यावेळेस ट्रिपल बॉन्ड. आता तुम्हाला सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे सर्वांना समजा. आपण पुढे पाहणारच आहोत. Formation of single covalent bond
इन द हायड्रोजन मॉलिक्युल्स, तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे पहा ह्याच्यामध्ये H2. सेकंड वन, द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. इट्स इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट इज 1, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे. इट हॅज 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. इट नीड्स टू 1 इलेक्ट्रॉन्स मोर टू अटेन अ स्टॅबिलिटी, म्हणजे याला आणखीन किती इलेक्ट्रॉन्स लागतील, त्याच्या सिंगल सेलमध्ये 2. तुम्हाला हे माहित असेल 9th स्टँडर्डला आपण तो फॉर्म्युला पाहिला आहे 2n². मग त्यानुसार आपण किती इलेक्ट्रॉन्स कोणत्या सेलमध्ये असतात हे फाइंड आउट करू शकतो. मग पहिल्या सेलमध्ये किती असतात 2, दुसऱ्यामध्ये किती असतात किती, तुम्ही ते फाइंड आउट करा. सेकंड वन, इलेक्ट्रॉन्स मोर अटेन टू स्टॅबिलिटी, म्हणजे आपल्याला जे एकच सेल आहे त्याच्यामध्ये त्याला किती लागतील 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यासाठी तू काय करतोय, 1 इलेक्ट्रॉन बरोबर स्टॅबिलिटी होण्यासाठी आणखीन 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग सो 2 हायड्रोजन ॲटम्स शेअर 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिझल्टिंग इन द फॉर्मेशन्स ऑफ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इन द हायड्रोजन मॉलिक्युल्स, म्हणजे H2. एक आता इथं फॉर्म दाखवलं आहे, हा हायड्रोजन ॲटम्स, ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, ह्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. तो काय करतो, इथं पियर करतात, ते दोन एक शेअर करतात दोन एकमेकांना आणि ते एक पियर तयार होते. मग ह्याच्यामध्ये असं सिंगल बॉन्ड दाखवतात, एक शेअर काय केलं इथं पियर कशामध्ये फॉर्ममध्ये शेअरिंग 1 पियर ऑफ इलेक्ट्रॉनचं केलं तर सिंगल बॉन्ड फॉर्म होतो, हा सिंगल बॉन्ड. इथं 2 पियर जर केलं असतं तर डबल बॉन्ड, 3 केलं असतं तर इथं ट्रिपल बॉन्ड फॉर्म झाला असता. हे त्याला फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड कशा पद्धतीने फॉर्म होतो तो. थर्ड वन आहे फॉर्मेशन्स ऑफ डबल बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड इन द ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ऑक्सिजन मॉलिक्युल डबल बॉन्ड कसा फॉर्म होतो ते दिलेलं आहे सेम टू सेम. ॲटॉमिक नंबर्स ऑफ ऑक्सिजन इज 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, EC मीन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,6. इट हॅज 6 valence electrons. V means valence electrons. It's need 2 electrons more to attain a stability. हे 8 करण्यासाठी 8 हे असतं 2 8 असं असेल. मग दुसऱ्या सेलमध्ये किती असतं 8 इलेक्ट्रॉन्स असतील, मग त्याला 6 इलेक्ट्रॉन्स आहे, त्याला कितीची गरज आहे 2 इलेक्ट्रॉन्सची. तो स्टॅबिलिटी करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. मग तो काय करतो, सो द 2 ऑक्सिजन atoms share 2 pairs of the electrons resulting in the formations of double covalent bond in the oxygen molecules O2. मग आता ह्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर, ॲटॉमिक नंबर 8 आहे म्हणल्यानंतर ह्याच्यामध्ये 8 आहेत, परंतु ह्याची स्टॅबिलिटी फॉर्म करण्यासाठी ह्याच्याकडे किती गरज आहे, पुन्हा ह्याला 2 ची गरज आहे आणि ह्याला पण 2 ची गरज आहे. मग ते काय करतात, हे 2 ची पियर करतात, म्हणजे ते पियर किती झाल्या, ह्याची 1 पियर आणि ह्याची 1 पियर, म्हणजे डबल 2 पियर झाले. इथं पहा हे 2 पियर झाल्या. मग ह्याच्यामध्ये किती येतो, ऑक्सिजन मध्ये काय आहे डबल बॉन्ड आहे, O मध्ये डबल बॉन्ड कसा फॉर्म झाला, तसा ट्रिपल बॉन्ड पण फॉर्म होतो. इथं पहा तसंच एक एक्झाम्पल दिलं नायट्रोजन. नायट्रोजनचं 7 आहे, ह्याच्यामध्ये 7 असेल तर मग त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागतील ह्याला, आता पहा इथं 2 आणि 5, इथं 8 करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे बरोबर ना. मग आता इलेक्ट्रॉनिक 3 ची गरज आहे, मग 3 ची नीड आहे त्याला इलेक्ट्रॉनची, मग तो पण सेम फॉर्मॅटमध्ये करतोय. इथं पहा इथं किती आहे 1 2 3 4 5, इथं 5, इथं 1 2 3 4 अँड 5. क्लिअर. मग आता काय करेल, इथं शेअर केले किती इलेक्ट्रॉन्स, आता 3 म्हणजे 8 लागतील. सेकंड सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागतात 8, त्यावेळेस तो स्टेबल होतो, म्हणजे त्याचा ऑक्टेट कंप्लीट होतो. मग इथं त्याला 3 ची गरज आहे, 5 आहे तर ह्याला 3 ची गरज लागेल, 5 देऊ शकत नाही तो, 3 कमीत कमी तो 3 घेऊ शकतो. मग इथं 3 पेअर होतात बघा 1 2 3, म्हणजे अशा पद्धतीने तिथं ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतं. म्हणजे आपण कोव्हॅलंट बॉन्ड पाहिला, कोव्हॅलंट बॉन्डचा सिंगल बॉन्ड कसा फॉर्म होतो तो पाहिला, डबल बॉन्ड कसा फॉर्म होतो तो पाहिला, आणि ट्रिपल बॉन्ड कसा फॉर्म होतो तोही पाहिला. सर्वांना समजला असेल. त्याच्यामध्ये कार्बन ॲटम मध्ये कसा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो तो. आता इथं फॉर एक्झाम्पल दिलेले आहे, तिथं पहा हे एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. ओके. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं आहे, डॉट क्रॉस फॉर्म्युला म्हणतात त्याला. आता मिथेनचा इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस फॉर्म्युला पहा, इथं मिथेन आहे, मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4, म्हणजे याची कार्बनची व्हॅलेन्सी किती 4, म्हणजे 4 हायड्रोजन ॲटम्स याला अटॅच असतील, हे पाहिलेले आहे आपण. आता 4 हायड्रोजन्स आहे, तिथं इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस फॉर्म्युला का लिहिला आहे, हा आहे ह्याचा इलेक्ट्रॉन आणि हा आहे ह्याचा इलेक्ट्रॉन, म्हणजे हे दोन्ही काय करतात एकमेकांना कंबाईन करतात आणि एक बॉन्ड फॉर्म करतात. म्हणजे इथं सिंगल पियर झालेली, म्हणजे सिंगल बॉन्ड. हे आपण सेपरेट ओळखूया, याच्यासाठी आपण सेपरेट वेगवेगळं दाखवलं. ह्याचा हायड्रोजनचा हा डॉटने दाखवला आहे, कार्बनचा क्रॉसने, मग ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस फॉर्म्युला. हे स्ट्रक्चर तुम्हाला विचारलं जातं बऱ्यापैकी, तुम्हाला हे स्ट्रक्चर असं काढता यावं असं हे स्ट्रक्चर. अशा प्रकारे तुम्ही बरेचसे काढू शकता. मिथेनचे, इथेनचे, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेक्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन, ते तुम्ही सर्वांचे काढू शकता. आपण पुढे पाहत आहोत हायड्रोकार्बन्समध्ये ते. इथं पहा हे स्ट्रक्चर आहे, हे आपलं स्ट्रक्चर, आणि हा इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस फॉर्म्युला तुम्हाला विचारलं जातं. राईट द स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन
अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन, नंतर इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस फॉर्म्युला ऑफ मिथेन. मग अशा पद्धतीने तुम्हाला हा करता आलं पाहिजे. फक्त बॉन्डच्या जागेवर काय करायचं आहे, हे ॲज अ सेपरेट दाखवायचं, ॲज अ क्रॉसनी, कार्बनचा क्रॉसनी आणि हायड्रोजनचा डॉटने दाखवायचा. आणि फक्त त्या ह्या बॉन्डच्या जागेवर काय लिहायचं आहे, फक्त हेच क्रॉस आणि डॉट. मग याला म्हणतात इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस फॉर्म्युला. अशा पद्धतीने तुम्ही बाकीच्यांची पण प्रॅक्टिस करू शकता. आता फॉर्मेशन ऑफ व्हेरी लार्ज नंबर्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स. आता लार्ज नंबर्स ऑफ कार्बन कंपाऊंड कशा फॉर्म होतात ते पाहूया. इथं बा, कार्बन फॉर्म्स अ व्हेरी लार्ज नंबर्स ऑफ large number of compounds. The number of carbon compound is more than 3 millions. It is more than the numbers of carbon compounds formed by all other elements. This is because हे कशामुळे घडतं ते पहा, कार्बन atom can form bonds with other carbon atoms to forms a long chain. काय करतात, कशामुळे हे फॉर्म होतो लॉंग चेन, कशामुळे फॉर्म होते व्हेरी लॉंग लार्ज नंबर ऑफ कार्बन ॲटम, कशामुळे कार्बन कंपाऊंड कशामुळे फॉर्म होतात. कार्बनची टेंडन्सी काय आहे, ते काय करतं, कार्बनचे जे ॲटम बरोबर काय करतं, एक लॉंग चेन फॉर्म करते, तसंच ती ब्रँच चेन फॉर्म करते अँड क्लोज्ड रिंग इथं खाली दाखवले तसं पण फॉर्म करते. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड कॅटिनेशन. आता कॅटिनेशनचं फॉर्म काय आहे, कार्बन काय करतोय, एक तर लॉंग चेन फॉर्म करतो, ब्रँच चेन पण फॉर्म करतो आणि क्लोज रिंग फॉर्म करतो. ही जी प्रॉपर्टी आहे कार्बनची त्याला म्हणतात कॅटिनेशन. हे तुम्ही लक्षात ठेवायचे, डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकते. सेकंड नंबर काय, सिन्स द व्हॅलन्सी ऑफ द कार्बन इज 4, इट कॅन फॉर्म्स बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स और विथ ॲटम्स ऑफ द अदर एलिमेंट्स लाईक हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड हॅलोजन्स. सगळ्यांबरोबर ते काय करतं, 4 व्हॅलन्सी आहे ते कुठे अटॅच होऊ शकतात. हे लॉंग चेन आहे, म्हणजे कार्बन हा कशामुळे लॉंग चेनमध्ये अटॅच केलेला आहे. ही जी आहे ती ब्रँच चेन, हो काही ही लॉंग चेन आहे, याला हे ब्रँचला अटॅच केलं आहे, म्हणजे ह्याला ब्रँच चेन म्हणतात. आणि हे काय झालं आपलं, हे थर्ड नंबरचं काय, क्लोज रिंग जे आहे ते असं स्ट्रक्चर असतं. लक्षात, फॉर्मेशन्स ऑफ हे ह्याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युला पाहिजेत पुढं. सेकंड, आता जो पॉईंट पाहायचा आहे तो इम्पॉर्टंट ह्याच्यामधला, हायड्रोकार्बन जो इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पाहिजे. आता पहिल्यांदा आपण फर्स्ट डेफिनेशन पाहूया, व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बनचं मिनिंग काय आहे ते पहा. हायड्रोकार्बन्स, आता हायड्रोजन आणि कार्बनचं कॉम्बिनेशन असेल. हायड्रोकार्बन्स आर कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे असं कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन ॲटम्स कंबाईन असतील, ते कंपाऊंड जे आहे त्याला म्हणायचं हायड्रोकार्बन्स. आता याचे दोन टाईप्स आहे, एक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन काय आहे ते पहा. या डेफिनेशन लक्षात ठेवणं सोपे आहे. हायड्रोकार्बन डेफिनेशन ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं कंपाऊंड असेल मिक्स होऊन ते कंपाऊंड तयार होईल त्याला म्हणायचं हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग ऑल सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम्स. म्हणजे असं स्ट्रक्चर असेल, अशी लॉंग चेन असेल किंवा ब्रँच चेन असेल किंवा क्लोज रिंग असेल, त्याच्यामध्ये कसं असेल, सिंगल बॉन्ड असेल. ज्या कंपाऊंडमध्ये जे हायड्रोकार्बन्स आहे त्या हायड्रोकार्बनमध्ये सिंगल बॉन्ड जो असेल ॲटम्समध्ये कार्बनमध्ये, तर त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. म्हणजे याच्यामध्ये अल्केन्स येतं. अल्केन्स ANE लक्ष ठेवा, ANE अल्केन्स म्हणजे काय आहे, ऑल द सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन कार्बन्स हॅव ए नेम. ANE सिंगल बॉन्ड असेल त्याच्यामध्ये अल्केन्स असतं. अल्केन्स इज द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, कारण ह्याच्यामध्ये सर्व काय आहे, काय सिंगल बॉन्ड आहेत. हायड्रोकार्बन समजलं असेल, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन समजलं असेल. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त काय असेल, सिंगल बॉन्ड. ज्या स्ट्रक्चरमध्ये सिंगल बॉन्ड दिसतोय ते झालं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हे पहा, इथेन दिले, मिथेनचं स्ट्रक्चर आहे, इथेनचं स्ट्रक्चर आहे, इथं पहा ह्याच्यामध्ये कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड, त्याच्यामुळे ह्याला म्हणतात सॅच्युरेटेड. आता अनसॅच्युरेटेडमध्ये काय असणार आहे, मग राहिलेले दोन, हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग डबल बॉन्ड अँड ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम्स. म्हणजे सॅच्युरेटेडमध्ये फक्त सिंगल बॉन्ड होता कार्बनमध्ये. अनसॅच्युरेटेडमध्ये डेफिनेशन लक्षात ठेवताना काय करायचं, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड कशामध्ये असेल, अनसॅच्युरेटेडमध्ये. आणि त्याच्यामध्ये अल्केन होतं, ह्याच्यामध्ये काय असतील, अल्किन्स अँड अल्काइन्स हे दोन असतील. आता अल्किन्स जे आहे, अल्किन्स हॅव डबल बॉन्ड असेल, त्याचा सफिक्स काय आहे हे पहा, सफिक्स काय आहे, ENE. अल्किनचा ENE, त्याचा काय होता, अल्केनचा ANE, ह्याचा ENE. इथं पहा इथिन, ह्याच्यामध्ये कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, इथे दिसतोय तुम्हाला डबल बॉन्ड. इथं एकच स्ट्रक्चर आपण ते पाहणारच आहोत. प्रोपेनमध्ये पहा, इथं डबल बॉन्ड कुठेतरी असेल, इथं लक्षात, इथं चुकून राहिलं वाटतं काहीतरी, इथं डबल बॉन्ड असेल, हे लक्षात ठेवू नका, हे लक्षात ठेवा.
इथं ट्रिपल बॉन्ड पाहिजे. ओके. आता अल्काइन्समध्ये काय असेल, जो तुमचा अल्काइन्स असेल त्याच्यामध्ये काय असेल, ट्रिपल बॉन्ड असेल. आता ट्रिपल बॉन्डमध्ये त्याचा सफिक्स आहे YNE. इथं YNE सफिक्स आहे. तिथं पहा स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर आहे इथाईनचं स्ट्रक्चर आहे हे ट्रिपल बॉन्ड. प्रोपाईनचं स्ट्रक्चर पण इथं दिलंय पहा, इथं ट्रिपल कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे हे. म्हणजे अशा पद्धतीने फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त लक्षात ठेवताना काय कार्बनचा ऑकरन्सेस लक्षात ठेवा, कुठं असतो कार्बन आढळतो तो, कार्बन कोव्हॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म करतो, त्याच्यानुसार मग हायड्रोकार्बन पाहिलं आपण, अल्केन पाहिलं, अल्काइन्स पाहिलं, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड कोणता आहे, सॅच्युरेटेडमध्ये सिंगल बॉन्ड असेल, अनसॅच्युरेटेडमध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड कशाचा असतो, डबल बॉन्ड कशाचा असतो, अल्किन्सचा, त्याचा सफिक्स काय आहे ENE, आणि अल्काइन्सचा सफिक्स काय आहे YNE, त्याच्यामध्ये काय असतो ट्रिपल बॉन्ड. हे फक्त लक्षात ठेवा. आता आयसोमेरिझम ही जी कन्सेप्ट आहे ती काय आहे आता ती पाहू. आयसोमेरिझम डेफिनेशन लक्षात ठेवा. कार्बन कंपाउंड्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले इज कॉल्ड आयसोमर्स अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज ए आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे प्रॉपर्टी काय, कार्बन कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ज्याचा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल परंतु डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले म्हणजे ते डिफरंट स्ट्रक्चरमध्ये लिहिता येत असतील, तसे जे त्याला म्हणतात आयसोमर्स. आणि त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, आयसोमेरिझम. म्हणजे ब्युटेन, आता ब्युटेन पहा, ब्युटेनचा फॉर्म्युला C4H10 हॅज 2 आयसोमर्स. आता ब्युटेन कसं पद्धतीने लिहिता येतं ते पहा. हे नॉर्मल ब्युटेन 4 ॲटम आहे, हायड्रोकार्बन 1 2 3 4, कार्बनचे ॲटम 4 आणि हायड्रोजन 10 आहेत. हे अशा पद्धतीने एकदा झालं. आणि डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम CH4च, पण हे ह्या पद्धतीने लिहिलंय. आणि इथं पहा हा अशा पद्धतीने लिहिलंय. कार्बन किती पहा 1 2 3 आणि हा 4, हा ब्रँच चेनमध्ये लिहिलं. हायड्रोजन पण तुम्ही मोजले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, हे 10 होतात. म्हणजे लिहिताना लक्षात येतंय मग आयसोमेरिझम काय असेल, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेमच असेल, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल पण स्ट्रक्चर कसं असेल, डिफरंट असेल, त्याला म्हणायचं आयसोमेरिझम. तसं पेंटेनचं पण इथं लिहिलेलं आहे. इथं पहा पेंटेनचा फॉर्म्युला C5H12, 3 आयसोमर्स त्याचे, नॉर्मल, आयसोपेंटेन आणि निओपेंटेन. हे स्ट्रक्चरल फॉर्म्युले अशा पद्धतीने दिलेले आहेत. इथं तुम्ही जर काउंट केले तर 5च असणार आहेत, पण त्याचे स्ट्रक्चर कसं असणार डिफरंट, पण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असणार आहे सेम. ज्याचा स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल पण स्ट्रक्चर फॉर्म्युला डिफरंट असेल त्याला म्हणायचं आयसोमेरिझम. लक्षात आलं. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, इथं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन दिलेले आहेत, काही फॉर्म्युला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, हे दिलेलं आहे चार्ट, तुम्ही तो पाहून घेऊ शकता. याच्यामध्ये स्ट्रक्चर दिलेलं, स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे तुम्हाला हे. ओके. आता नेक्स्ट पेज बघूया. ओके. आता फंक्शनल ग्रुप काय आहे, फंक्शनल ग्रुप म्हणजेच काय, आता पहा, an atom or groups of atoms which decide the property of the carbon compound that is called as a functional group. म्हणजे कार्बन, असं कार्बन कंपाऊंड असेल किंवा असा ग्रुप असेल, ॲटम किंवा ॲटम असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम असेल, असा ग्रुप असेल किंवा एक सिंगल ॲटम असेल, तो काय करेल, जे कार्बन कंपाऊंड आहे त्या कार्बन कंपाऊंडची प्रॉपर्टी इंडिकेट करत असेल त्याला काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप. म्हणजे ते डेफिनेशन आहे, an atom or group of atom which decides the property of carbon compound that is called as a functional group. तो काय, हा ॲटम त्याला जर कनेक्ट असेल तो काय करतो, त्या कार्बन कंपाऊंडची प्रॉपर्टी डिसाईड करत असतो, त्याला म्हणायचं फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहेत पहा, हलाइड्स आहेत फंक्शनल ग्रुप. हॅलो ग्रुप्स म्हणतात त्याला. ते हलाइड्स ग्रुप मध्ये कोणकोणते येईल, Cl येईल, Br एटसेट्रा. नेम्स एंड सीज ANE, हे ANE असतील. म्हणजे ह्याला हे ते क्लोरोमिथेन ANE आलं, इथं ब्रोमोमिथेन, हे स्ट्रक्चर आहेत. सेकंड नंबर आपण पहिल्यांदा पाहू तर मग नंतर आपण पाहूया ते अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा. इथं हलाइडचा फंक्शनल ग्रुप Cl Br जे असतील ते असेच लक्षात ठेवा. परत अल्कोहोलचा OH हा फंक्शनल ग्रुप आहे. त्याचा एंडला काय असतं, OL म्हणजे इथेनॉल. आता लक्षात एंडला OL आलं, इथं एंडला ANE येत होतं, इथं सर्वांच्या ANEच आहे फंक्शनल ग्रुप. त्याच्यानुसार ANE ONE असेल, OL असेल तर फंक्शनल ग्रुप काय असेल तर अल्कोहोलचा आहे. एंडिंगला काय आलं, ANE आलं तर म्हणायचं हलाइड्स आहे. सेकंड नंबर अल्डिहाइड्सचा फंक्शनल ग्रुप आहे CHO, हे असं पण लिहितात. त्याचा अल्डिहाइड असेल, अल्डिहाइडचा लास्ट एंडचं नेम काय असेल, AL. ज्याच्या लास्टला AL असेल ते अल्डिहाइड्समध्ये आहेत. पहा इथं इथेनॉलचं स्ट्रक्चर आहे, इथेनॉलचं स्ट्रक्चर लास्टला AL आलं म्हणजे हे अल्डिहाइड आहे.
त्याच्यानुसार तुम्ही लास्टला जे असेल एंडला त्याच्यानुसार तुम्ही ओळखू शकता तो कोणता फंक्शनल ग्रुप आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडचं एंड आहे पहा, कार्बोक्सिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप आहे डॅश COOH, त्याचं आहे OIC ॲसिड, ऑइक ॲसिड. आता इथेनॉइक ॲसिड OIC ॲसिड आलं म्हणजे हा झाला कार्बोक्सिलिक ॲसिडचा ग्रुप. कीटॉनिक ग्रुप तुमचा चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये, ते पाहू शकता. कीटॉनिक ग्रुपचा डॅश CO. आता त्याच्या लास्टला काय येईल ONE येईल. ANE नाही, इथं काय आहे ONE, म्हणजे इथं प्रोपॅनॉन, इथं ब्युटानॉन, हे असं दिले. ONE आला की त्याला म्हणायचं काय कीटॉनिक ग्रुप आहे. म्हणजे हे 5 फंक्शनल ग्रुप आहेत, हॅलाइड्स ग्रुप, अल्कोहोल ग्रुप, अल्डिहाइड्स ग्रुप, कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आणि कीटॉनिक ग्रुप. फक्त हे लक्षात काय ठेवायचं कशानुसार कसं ओळखायचं तो अल्डिहाइड आहे का कीटोन आहे. तर हे लास्टला जे प्रिफिक्स लागलेले सफिक्स लागलेले आहेत त्या सफिक्सनुसार ओळखायचं हे कोणतं आहे ते. आता सर्वात इम्पॉर्टन्स आहे तर होमोलॉगस सिरीज. आता ही होमोलॉगस सिरीज हा मोठा पार्ट आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतो. बाकीच्यावरती पण मला क्वेश्चन असेल, मी तसं क्वेश्चन पेपरचं तयारी करतच असाल. क्वेश्चन पेपर तयारीनुसार ते त्याचा स्टडी करा, कोणत्या चॅप्टरमध्ये कोणत्या पॉईंटवरती कोणता क्वेश्चन विचारला आहे. आता होमोलॉगस सिरीज म्हणजेच काय आहे. होमोलॉगस सिरीज इज अ ग्रुप ऑफ कार्बन कंपाऊंड्स हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड हुज सक्सेसिव्ह मेंबर्स डिफर बाय डॅश CH2 ग्रुप. म्हणजेच होमोलॉगस सिरीज अशी असेल की त्याच्यामध्ये काय असेल, होमोलॉगस सिरीजमध्ये ग्रुप्स ऑफ कार्बन ॲटम्स हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर सिमिलर असेल, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असतील, बट सक्सेसिव्ह मेंबर्स डिफर बाय, त्याच्यामध्ये जे मेंबर्स असतील त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा असेल, CH2 या ग्रुपचा डिफरन्स असेल. म्हणजे त्याचे फॉर एक्झाम्पल आहेत होमोलॉगस सिरीज कशामध्ये असेल, अल्किन्स अँड अल्काइन्स ही होमोलॉगस सिरीजचे मेंबर्स आहेत. याच्यानुसार आता हे सगळ्यात इम्पॉर्टन्स. आता आपण 1 बाय 1 पाहू. अल्केन्स कशाला म्हणतात, अल्किन्स कशाला म्हणतात आणि अल्काइन्स कशाला म्हणतात, त्याचं स्ट्रक्चर कसे आहेत. अल्केन्स हा सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड. ओके, हा सॅच्युरेटेड आहे. कारण ह्याच्यामध्ये सॅच्युरेटेड कशामुळे, कारण ह्याच्यामध्ये काय असणार आहे सिंगल बॉन्ड. आता जनरल फॉर्म्युला फॉर अल्केन्स म्हणजे जनरल फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना समजतो. ह्याच्यामध्ये आपण एन ची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट करू शकतो. 1 2 3 4 टाकल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने येतात ते पाहूया आपण. जनरल फॉर्म्युला काय CnH2n+2 हा जनरल फॉर्म्युला. देअर नेम्स एंड्स विथ, कोणता असेल एंड्स ANE असेल. मग आता ह्याचे मेंबर्स, आता समजा मी मिथेन घेतला, हा फर्स्ट मेंबर आहे अल्केनचा. त्याच्यामध्ये कार्बनचे ॲटम किती 1, कार्बन 1 घेतला आणि हायड्रोजन 1 घेतला. तर फॉर्म्युला काही इथं पहा, ह्याच्यानुसार आता करून पाहूया आपण. कार्बन मी समजा 1 घेतला तर इथे किती येणार 1 येणार. हायड्रोजन जर 1 घेतला तर इथे किती येणार 2 × 1 = 2, 2 + 2 = 4. म्हणजे पहिला मी त्यांचा फॉर्म्युला काय येणार CH4. क्लिअर. आता इथे इथेनचा फॉर्म्युला इथं बरोबर येतोय का पहा. आता इथं 2 लिहिला C2 आलं बरोबर. इथं 2 × 2 = 4, 4 + 2 = 6. मग अशा पद्धतीने पुढचे येतात. मिथेन आहे, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन 10 पर्यंत लिहिता येतात. आता याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पहा. मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. आता C असं दाखवलं थोडंसं इकडे तिकडे झालं ते सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड असं स्ट्रक्चर आहे. पुढचं आहे इथेनचं स्ट्रक्चर. इथं याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, 2 कार्बन ॲटम आहेत, हायड्रोजन ॲटम 6 1 2 3 4 5 6. ओके. प्रोपेनचं 3 आणि 8, 3 कार्बन ॲटम, हायड्रोजन 8 1 2 3 4 5 6 7 and 8. ओके. अल्केन सर्वांना समजलं. अल्केनचा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा CnH2n+2 आणि ही सिरीज लक्षात ठेवा. कशा पद्धतीने आलं हे तुम्ही सर्वांचं सेम टू सेम, फक्त फॉर्म्युला हा फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला चेंज होईल, त्याच्यानुसार ते अल्केन आहे अल्किन्स आहे का अल्काइन्स आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आता होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स हे पुस्तकामध्ये दिले, तुम्ही हे ओळखू शकता. काय मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन असं लक्षात ठेवायचं आहे. आणि याचे फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे याची एकदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे सर्वांना समजेल. ओके. हे होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल आलेली आहे, ती पण पुस्तकात पहा तुम्ही कोणती आहे ती अल्कोहोलची. प्रोपेन फक्त स्ट्रक्चर चेंज झालेलं, फक्त याला कोणता अल्कोहोल म्हणलं की OH ग्रुप फाईल फक्त अटॅच झालेला आहे. होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किनमध्ये फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज होईल. तो इथिनचा आहे त्याच्यामध्ये कोणता असेल डबल बॉन्ड असेल आणि कार्बन आपोआपच कमी होणार आहे, हायड्रोजन आपोआपच कमी होईल. ओके. आता अल्किन्स काय आहे ते पहा. आता अल्किन्स ते वरती गेलं ते खाली गेलं पण होतं. अल्किन्स हॅव जनरल फॉर्म्युला. अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2.
तसंच अल्किनचा फॉर्म्युला काय आहे CnH2n. कारण त्याच्या सफिक्सला कोणता येईल, सफिक्सला कोणता येणार ENE. अल्केनसाठी काय आलं ANE. आता ह्याचं आपण पाहूया. ह्याच्यामध्ये काय येणार नाहीये, फक्त ह्याच्यामध्ये मिथेन नाहीये. मिथेन ह्याचं स्टार्ट कुठून होतं 2 पासून. 1 टाकलं त्याचं काही होणारच नाहीये, त्याच्यामुळं इथं आता 2 टाकूया आपण. इथं पहा C2 ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड करायचं आहे आपल्याला, बरोबर ना. कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असलं पाहिजे, मग इथेन पासून सुरू होतं. आता इथं मी किती लिहिलं, इथं 2 लिहिलं. 2 लिहिल्यानंतर इथं किती येणार C2H4 आला. इथेनचा फॉर्म्युला C2H4. आणि ह्याच्यामध्ये व्हॅलेन्सी इथे लक्षात येईल तुम्हाला. आता इथे का डबल बॉन्ड आला, इथं पहा इथं किती कार्बन आहेत 4 कार्बन आहेत, बरोबर. आता इथे कार्बन आणि कार्बन आहेत. ह्याच्यामध्ये एक इथेन असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोणता होईल, ह्याच्यामध्ये किती असतील, ह्याचे 2 आणि ह्याचे 2 म्हणजे 4 राहिले शिल्लक, बरोबर ना. कार्बन इथं किती राहिले 2 4 म्हणजे आता 6 कार्बन आहे 4 झाले. मग याला शिल्लक किती लागणार आणखीन कंप्लीट करण्यासाठी 8 लागतील. मग ह्याचे 2 ह्याचे 2. हे पहा इथं डबल बॉन्ड कशामुळे आला ते पहिले आपण स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. डबल बॉन्ड कशामुळे आला, कारण हे अनसॅच्युरेटेड आहे. त्याच्यामध्ये पीअर कशी तयार होते हे तुम्ही पहिले ह्याच्यामध्ये स्लाइडमध्ये पाहू शकता. मग ह्याच्यामध्ये काय झालं डबल बॉन्ड असेल. मग ह्याच्यामध्ये शिल्लक कोणते राहिले, इथं पहा 1 2 3 आणि 4. ह्याचे 4 व्हॅलेन्सी कंप्लीट झाली. तसंच ह्याचं 1 2 3 आणि 4 याच्यामध्ये पिअर केलेले आहे. डबल बॉन्ड म्हणजे याच्यामध्ये 2 पिअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर ना. 2 पिअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याची 2 पिअर झालेले आहेत. तसंच आता बाकीचे स्ट्रक्चर पहा. ह्याचे बाकी स्ट्रक्चर 1 2 3 4 ह्याच्यामध्ये सगळे असं स्ट्रक्चर तयार करता येतात. हे स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता ना. अशा पद्धतीचे स्ट्रक्चर एकदा लिहून काढले तुम्हाला ह्याच्यामध्ये परत अडचण येणार नाही. अल्केन्समध्ये जसं तुम्ही सगळं समजून घेतलं तसंच अल्किन्समध्ये पण आहे. अल्केन्स त्याच्यामध्ये जनरल फॉर्म्युलानुसार फक्त स्ट्रक्चर तयार करायचे. आता पुढचं आहे अल्काइन्स. आता अल्काइनचा जनरल फॉर्म्युला काय आहे CnH2n-2. जसं अल्केनमध्ये काय होता CnH2n+2 होता. अल्किन्समध्ये काय होतं CnH2n आणि अल्काइन्समध्ये काय आहे CnH2n-2. हे लक्षात ठेवा. त्याच्यानुसार हे स्ट्रक्चर तयार करायचे. अल्काइन्समध्ये काय ट्रिपल बॉन्ड आहे आणि सफिक्सला काय YNE. ते आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्ही प्रत्येकाच्या लिहून म्हणजे प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केले तर तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला येतील. आता हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला अशा पद्धतीने लिहायचे. मग तुम्ही मिथेन पासून डायरेक्ट डेकेनपर्यंत लिहू शकता. सगळ्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहा म्हणजे तुम्हाला सर्व सोपं जाईल. ओके. आता IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीम मी ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ तयार करेल. हे आता आपण पूर्ण चॅप्टर पाहतोय त्याच्यामुळे थोडंसं फास्ट होतंय, पण सगळं नाही समजलं तर मी काय करेल तुम्ही कॉमेंट करा. मी तुम्हाला IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीमवरती किंवा IUPAC नाम तयार करायचं असेल तर एक परीक्षेला क्वेश्चन येतो. तर तुम्हाला जर वाटलं तर याच्यावरती आपण तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे तर मी तसं तुम्ही मला कॉमेंट करा. कॉमेंट केल्यानंतर मी त्याच्यावरती काय करेल सेपरेट व्हिडिओ बनवेल. जर तुम्ही कॉमेंट केलं तर मला समजतं की तुम्हाला कोणती अडचण आहे ते. IUPAC रूल्स फॉर नोमेनक्लेचर. आता रूल कसं आहे ते आपण सेपरेट व्हिडिओ पाहू. थोडंसं फास्ट आहे. फाइंड द नेम्स ऑफ द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. म्हणजे पहिला रूल काय आहे याच्यामध्ये IUPAC करताना लॉंगेस्ट चेन कार्बनची कोणती आहे त्याच्यानुसार नाव ओळखायचं. आता इथे लॉंगेस्ट चेन पहा 1 2 एवढीच लॉंग चेन आहे. म्हणजे 2 कसं असतील मिथेन का इथेन 2 असणारं इथेन. आता याला फंक्शनल ग्रुप आहे OH. त्याच्यानुसार त्याचं नाव चेंज होईल. OH ला फंक्शनल ग्रुप. मग हे पॅरेंट कोणता आहे इथेन, बरोबर. त्याचा इथेनचा कोणता चेंज होईल सफिक्स फक्त चेंज होईल हा. मग त्याच्या जागेवर फक्त ईच्या जागेवर काय चेंज होईल OL. म्हणजे ह्याला काय म्हणायचं इथेनॉल. क्लिअर. हा सफिक्स चेंज झाला. आता इथं पहा सेकंड नंबर आपण इथं पहिलं नेम पाहिलं आपण. दुसरं काय आयडेंटिफाय नेम ऑफ अटॅचमेंट ऑफ द ग्रुप्स. मग चेनला कोणतं अटॅच झालं त्याचं नेम आयडेंटिफाय करायचं ग्रुपचं ते आपण पाहिलं. थर्ड नंबरला काय करायचं नंबर्स ऑफ चेन कॉन्सिक्वेंटली स्टार्टिंग ॲट द एंड नियरेस्ट द सबस्टेनिंग ग्रुप म्हणजे मी परत एक एक्झाम्पलमध्ये सांगितले. आणि डिझाईन द लोकेशन्स हे जाऊ द्या. मग पहिल्यांदा काय करायचं पहिलं सिंपल रूल लक्षात ठेवा. आता पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन ओळखायची. त्यानंतर त्याला फंक्शनल ग्रुप कोणता अटॅच आहे ते ओळखायचं. आणि फंक्शनल ग्रुप अटॅच करताना तो मिनिमम नंबरला असला पाहिजे. आता समजा फंक्शनल ग्रुप आहे समजा हे आपण अटॅच केलं. हा जो हिथं अटॅच असता आणखीन एक असतं आणि इथंच अटॅच झालं असतं इथं मध्ये तर हा 2 नंबरला आला असता. मग जिथं नंबर कमी येईल त्या नंबरचा फंक्शनल ग्रुपचा नंबर सांगायचा आहे आपल्याला. मग आता पहा आता इथं एक्झाम्पल पाहूया आपण. ह्याला फंक्शनल ग्रुप OH आहे म्हणजे आपल्याला माहित झालं हा अल्कोहोल आहे, बरोबर. मग त्याचं नाव कसं लॉंगेस्ट चेन कोणती इथेन आहे. तर इथेनचं फक्त ई कॅन्सल केला मी सफिक्सचा आणि त्याला OL अटॅच केलं. हे आपल्याला माहिती आहे काय करायचं अटॅच ते टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता.
सेकंड नंबर इथं काय आहे, Br ग्रुप आहे, म्हणजे हे कोणता ग्रुप आला, काय आला, ब्रोमाइड क्लोराईड ग्रुप आला, क्लोरीन आलं, मग ही इथं फक्त ई चेंज केलं. आता इथं क्लोरो इथेन का लिहिलंय, इथं क्लोरो इथेन हे जो आहे इथं पहा, इथं काय दिलंय, हा नंबर्स ऑफ चेन्स कॉन्सिक्युटली स्टार्ट फ्रॉम द एंड नियरेस्ट द सबस्टिट्यूट ग्रुप. अल्कोहोल जे असेल ते इथेनॉल असं पद्धतीने लिहितो. आता ही जे आहे किती नंबरच्या कार्बनला अटॅच स्टार्ट झाले 1 नंबरच्या, म्हणजे हे काय लिहिलं इथं सफिक्स मध्ये लिहितात. हा क्लिअर. याच्यावरती सेपरेट ग्रुप आहे. ब्रोमिन पण तसंच दिलंय. आता इथं फर्स्ट नंबरला असेल तिथं ब्रोमो इथेन, इथं पहा CHO कशाचा ग्रुप आहे, हलाइडचा ग्रुप आहे ते लिहा, इथं की प्रोपेनॉल येईल. परत इथं C11 हे कशाचा आला, कार्बोक्सिलिक ऍसिडचा ग्रुप आला, मग तो काय येईल, तो ऑइक ऍसिड. ह्याच्यानुसार म्हणजे जर तुम्हाला फंक्शनल ग्रुप जर लक्षात असतील, तो चार्ट जो तुमचा पार्ट असेल तर हे तुम्हाला सगळ्यात सोपं जाईल. मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. हे दिलं स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला आहे, कशा पद्धतीने तयार करायचं हे पुस्तकं तुम्ही पहा. त्याचा IUPAC नेम तुम्ही इथं आयडेंटिफाय करा आणि इथं लिहा. मग तुमची एकदा ही प्रॅक्टिस झाली तुम्हाला या परीक्षेवरती ह्याच्यावरती क्वेश्चन असतोच. जर तुम्ही कॉमेंट केलं तर मी ह्याच्यावरती 100% व्हिडिओ बनवेल IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीमवरती. ओके, तुम्ही ह्याची नाव पहा आणि ह्याचा IUPAC नेम लिहायला प्रॅक्टिस करा तशी. आता केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स. केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, कंबशन. पहिली केमिकल प्रॉपर्टीज आहे कंबशन. कंबशन मीन्स काय, कार्बन कंपाऊंड्स burns in oxygen to form water and carbon dioxide, heat and light. म्हणजे ज्यावेळेस कार्बनची रिएक्शन होते ऑक्सिजन बरोबर त्यावेळेस काय होईल, कार्बन डायऑक्साईड तयार होईल आणि हीट अँड लाईट तयार होईल. तसंच आता कार्बन कंपाऊंड्स आहेत. आता कार्बन पाहिलं तर कार्बन कंपाऊंड्स मिथेनची ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली तर काय फॉर्म होतं, एक तर वॉटर फॉर्म होईल आणि दुसरं कार्बन फॉर्म होतंय आणि हीट अँड लाईट फॉर्म होते. म्हणजे कार्बन कंपाऊंड बरोबर ऑक्सिजनची रिएक्शन झाली तर एक बाय प्रोडक्ट कोणते तयार होणार, एक हीट आणि वॉटर फॉर्म्स, वॉटर फॉर्म होते बरोबर, वॉटर फॉर्म्स होते. आणखीन काय होईल, हीट आणि लाईट, कार्बन डायऑक्साईड. कोणकोणतं फॉर्म होतंय पहा. कंबशन प्रॉपर्टी म्हणजेच काय, कार्बन कंपाऊंडचं ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली, कंबशन केलं तर काय काय तयार होणार, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, हीट अँड लाईट हे फॉर्मच होतं. तिथं दाखवलंय. आता ऑक्सिडेशन प्रोसेस, आता तिथं ऑक्सिडेशन मध्ये पहा, कार्बन कंपाऊंड्स लाईक अल्कोहोल आर ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्सिलिक ऍसिड्स ऑन हिटिंग अँड ऑक्सिडायझिंग एजंट लाईक अल्काइन्स, पोटॅशियम परमॅंगनेट हे दिले फॉर्म्युला त्याचा, पोटॅशियम परमॅंगनेट और ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट हे डायक्रोमेटचा फॉर्म्युला आहे. तर त्याची रिएक्शन केली तर काय होईल, अल्कोहोल्स आर ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर रिएक्शन केली ह्याची इथेनॉलची, इथेनॉलचा फॉर्म्युला आहे तो इथं दिलेला आहे. हीट केलं, हे दोन एजंट वापरले त्यांनी तर काय तयार होईल, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. ऑक्साइडेट केलं तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर या दोन कॅटलिस्ट बरोबर किंवा ह्याच्याबरोबर रिएक्शन केली तर काय फॉर्म होणार आहे, हे इथेनॉइक ऍसिड. क्लिअर, म्हणजे ऑक्सिडेशन झालं ह्याचं. ऍडिशन रिएक्शन मध्ये काय केलं जातं पहा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अंडरगोईंग ऍडिशन रिएक्शन्स विथ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अंडरगो ऍडिशन रिएक्शन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये ऍडिशन रिएक्शन होते, अंडरगो ऍडिशन रिएक्शन्स विथ हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ निकेल और पॅलेडियम ॲज ए कॅटलिस्ट. कॅटलिस्ट आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं कॅटलिस्ट काय असतं ते. टू फॉर्म्स सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय तयार होईल, ज्यावेळेस आपण ऍडिशन रिएक्शन करतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं आपण कशामध्ये रूपांतर करतोय, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये. तीच रिएक्शन इथं दिलेली आहे. C2H4 आणि वॉटर ऍडिशन रिएक्शन केलं. ऍडिशन रिएक्शनमध्ये याच्यामध्ये वॉटर ऍड केलं तर ह्याची रिएक्शन कशा होईल, निकेल आणि पॅलेडियम हे कॅटलिस्ट वापरतात. कॅटलिस्टमध्ये कोणत्या प्रकारचं फक्त काय करतं ते स्पीड रिएक्शन फास्ट होण्यासाठी मदत करतं, त्याचा कोणताही इम्पॅक्ट होत नाही त्याच्यावरती. ते आपण काय केलं, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन होतं त्याचं कशामध्ये कन्वर्जन केलं, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये, म्हणजे ऍडिशन रिएक्शनचा त्याचा यूज आहे. द ऍडिशन ऑफ हायड्रोजन टू unsaturated hydrocarbons to form a saturated hydrocarbons is called as a hydrogenation. म्हणजे ह्याला काय म्हणतात, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कन्वर्जन करणं त्याला म्हणतात हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन इज यूज टू कन्वर्ट सॅच्युरेटेड ऑइल और फॅट टू द अनसॅच्युरेटेड ऑइल फॅट टू सॅच्युरेटेड ऑइल फॅट. मग हायड्रोजनेशनचा यूज कुठे केला जातो, अनसॅच्युरेटेड जे ऑइल अँड फॅट असतात ते सॅच्युरेटेड ऑइल अँड फॅटमध्ये कन्वर्जन करण्यासाठी लागतं. पुढचं आहे ऍडिशन नंतर सबस्टिट्यूशन रिएक्शन.
आता सबस्टिट्यूशन रिएक्शन कशाबरोबर होते? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अंडरगो सबस्टिट्यूशन रिएक्शन्स विथ हॅलोजन्स टू फॉर्म सबस्टिट्यूशन प्रोडक्ट्स. आता काय होईल ती रिएक्शन पाहू. मिथेन. मिथेन आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे अंडरगोइंग रिएक्शन्स विथ क्लोरीन इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. इट फॉर्म्स सबस्टिट्यूशन प्रोडक्ट. आता सबस्टिट्यूशन प्रोडक्ट काय तयार होतं पहा. मिथेनची रिएक्शन क्लोरीन बरोबर झाली तर इथं काय झालं, मिथाइल क्लोराईड तयार झालं आणि HCl तयार झालं. क्लिअर. तसेच रिएक्शन ह्याच्यात बरेचसे रिएक्शन इथे दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. सम इम्पॉर्टन्स कार्बन कंपाऊंड्स. आता काही कार्बन कंपाऊंडचे रिएक्शन आहेत. इथेनॉलची रिएक्शन पहा. प्रॉपर्टीज पहा इथेनॉलच्या. इथेनॉलचा फॉर्म्युला आहे C2H5OH. तर प्रॉपर्टीज काय? इथेनॉल इज अ कलरलेस लिक्विड विथ प्लेझंट स्मेल अँड बर्निंग टेस्ट. म्हणजे प्लेझंट स्मेल असेल, बर्निंग टेस्ट असेल. इट इज सोल्युबल इन वॉटर. हे सोल्युबल आहे वॉटरमध्ये. इथेनॉल रिॲक्ट्स विथ सोडियम टू फॉर्म सोडियम इथॉक्साइड अँड हायड्रोजन. जर इथेनॉलची सोडियम बरोबर रिएक्शन झाली तर सोडियम इथॉक्साइड तयार होतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. इथेनॉल रिॲक्ट्स विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 to forms ethene and water. Concentrated H2SO4 is a dehydrating agent and removing water from ethanol. डिहायड्रेटिंग एजंट आहे. वॉटरमधलं इथेनॉलमधलं वॉटर रिमूव्ह करण्यासाठी ही प्रोसेस वापरली जाते. इथं पहा C2H5OH हे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलेलं आहे. ते काय तयार होईल? वॉटर ह्याच्यामधून रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो. आता युजेस ऑफ इथेनॉल. इथेनॉलचे युजेस काय आहेत? इथेनॉल इज युज्ड फॉर मेकिंग अल्कोहोलिक ड्रिंक. अल्कोहोलिक ड्रिंक तयार करण्यासाठी होतो. इट इज युज्ड टू सॉल्वंट म्हणून यूज केला जातो. इट इज युज्ड टू मेकिंग मेडिसिन्स लाईक आयोडीन कफ सिरम्स आणि टॉनिक एटसेट्रासाठी यूज केला जातो. पुढचं आहे इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड सेम टू सेम तेच पॅटर्न आहे. इथेनॉइक ॲसिडचं दिलेलं आहे. प्रॉपर्टी दिले. इथेनॉइक ॲसिड इज कलरलेस लिक्विड विथ पुंगेंट स्मेल अँड स्वॉर टेस्ट असेल. इट इज सोल्युबल इन वॉटर. थर्ड नंबर आहे सोल्युशन्स ऑफ 5% to 8% इथेनॉइक ॲसिड इन वॉटर. इट इज कॉल्ड एज अ व्हिनेगर. या सोल्युशनमध्ये इथेनॉइक ॲसिडमध्ये 5% to 8% इथेनॉइक ॲसिडमध्ये जर वॉटर आपण ॲड केलं तर त्याला काय म्हणतात? व्हिनेगर म्हणतात. आता ही इस्टरिफिकेशन काय असतं ते आपण पाहूया. इथेनॉइक ॲसिड रिएक्ट्स विथ इथेनॉइक ॲसिड रिएक्ट्स विथ इथेनॉल टू फॉर्म्स अ इस्टर इथाइल इथोनेट इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे ज्यावेळेस इथेनॉइक ॲसिड ह्याची जी रिएक्शन आहे ती इथेनॉल बरोबर होईल इन द प्रेझेन्स ऑफ H2SO4, त्यावेळेस काय तयार होईल? इस्टर तयार होईल. इस्टरचा हा फॉर्म्युला आहे. इस्टर्स म्हणजे काय? इथाइल इथेनॉइट हे आहे त्याचा फॉर्म्युला आणि वॉटर काय होईल? रिलीज होईल. द रिएक्शन बिटवीन कार्बोक्सिलिक ॲसिड अँड अल्कोहोल टू फॉर्म्स अ इस्टर. इट इज कॉल्ड एज ए इस्टरिफिकेशन. ज्यावेळेस कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि अल्कोहोलची रिएक्शन होईल त्यावेळेस काय तयार होईल? इस्टर तयार होतो आणि त्याला काय म्हणतात? इस्टरिफिकेशन म्हणतात. आता हे सोपोनिफिकेशन काय आहे ते पाहू. When an ester reacts with sodium hydroxide solution, the sodium salt of carboxylic acid and the parent alcohol are formed. That is called as a saponification. म्हणजे सपोनिफिकेशन काय आहे? त्याच्यामध्ये काय तयार कशाबरोबर रिएक्शन होते? इस्टर रिएक्ट होतं सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन बरोबर आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड पॅरेंट अल्कोहोल फॉर्म होतं. मग त्याच रिएक्शनला काय म्हणतात? सोपोनिफिकेशन. तर सोपोनिफिकेशन रिएक्शन आपण ती पाहूया. हे काय आहे? इस्टर. हे इस्टर कशाबरोबर रिएक्शन झालं? सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर आणि तयार काय झालं? हे कार्बोक्सिलिक ॲसिड आणि दुसरं काय तयार झालं? अल्कोहोल तयार झालं. मग ह्याला काय म्हणायचं? सोपोनिफिकेशन. अशा रिएक्शन दिलेल्या आहेत. आपण काय पाहिले आता? प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइकमध्ये इस्टरिफिकेशन पाहिलं. दुसरं आहे सोपोनिफिकेशन. या दोन डेफिनेशन पाहिलेल्या आहेत. आता दुसरा पुढचा पार्ट आहे मॅक्रो मॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. आता मॅक्रो मॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स काय आहे ते आधी पहा. वी हॅव सीन इन बिगिनिंग ऑफ द चॅप्टर दॅट number of known carbon compounds in large
amount about the 10 millions, and the range of their molecules masses is 10 raised to 1 to 10 raised to 12. The numbers of constituent atoms in very large for the molecules with the higher molecular mass. म्हणजे असे काही atoms पाहिलेत त्याचे काय असतील, लार्ज कार्बन कंपाऊंड 10 मिलियन पर्यंत असतील, त्याची रेंज किती असेल मासची, लार्ज असेल 10 raised to 1 to 10 raised to 12 पर्यंत. नंबर्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स atoms इज व्हेरी लार्ज फॉर द मॉलिक्युल्स, हाय मॉलिक्युलर मास असेल. द giant carbon compounds formed from the hundred of thousands of the molecules, it is called as a macromolecules, and they are formed the types of compound that is polymers. म्हणजे याच्यामध्ये सिंपल मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय, असं मॉलिक्युल्स असतील, असं मॉलिक्युलची चेन असेल ती मॅक्रो म्हणजे मिलियन्स वरती मॉलिक्युल्स काय केले जातील, कंबाईन केले जातील, त्याच्यापासून जी चेंज होईल 100 किंवा 1000 ॲटमची जी चेन तयार होईल त्याला म्हणायचं मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि दे आर मॅक्रोमॉलिक्युल टाइप्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स इज कॉल्ड पॉलिमर्स. त्याला काय म्हणायचं, जी लार्ज चेन होईल 100 असेल, 1000 असेल, मिलियन्स असेल, त्याची जी चेन तयार होईल त्या चेनला म्हणायचं मायक्रोमॉलिक्युल्स, आणि ते जे टाइप्स ऑफ कंपाऊंड्स आहे त्या कंपाऊंड्सला म्हणायचं पॉलिमर्स. समजलं, सिंपल डेफिनेशन आहे. आता नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे नॅचरल पॉलिमर्स कोणते आहेत ते पहा. द नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्स नेमली हे जे आहे पॉलिसॅकॅराइड्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स आर द सपोर्टिंग पिलर्स ऑफ लिव्हिंग वर्ड्स. हे जे आहेत ते नॅचरल आहेत. पॉलिसॅकॅराइड्स असतील, प्रोटीन्स असतील, न्यूक्लिओटाइड्स असतील, हे असतील. we get about the food, clothing, shelters from the polysaccharides, namely starch and cellulose, proteins. हेच आपले नाव आहेत. ती कशाची, पॉलिसॅकॅराइड्स, मोनोसॅकॅराइड्सची असतील. constituents of the large parts of the body of the animals and also the responsible for the movement and various physiological processes like nucleic acid control the hereditary at the molecular level and rubber of the another types of the नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्स. आता मायक्रोमॉलिक्युल्स जर समजलं असेल तर हे तुम्हाला नॅचरल आहे. नॅचरलमध्ये कोणकोणतं असतं तर ते पहा, पॉलिसॅकॅराइड सांगितलं, स्टार्च सांगितले, ग्लुकोज सांगितले. पॉलिसॅकॅराइडमध्ये स्टार्च आणि ग्लुकोज येईल. प्रोटीन्समध्ये आहे, ह्याच्यापासून आपण काहीतरी यूज करतो आपण कशासाठी, ह्याचा नॅचरल मायक्रोमॉलिक्युलचा यूज कशासाठी होतो, आपलं एक हे दिलेलं आहे. कशासाठी यूज होतोय पहा, लिव्हिंग वर्ड्ससाठी, फूड, क्लोथिंग आणि शेल्टरसाठी याचा यूज होतो, फूड, क्लोथिंग, शेल्टर म्हणून. त्याचप्रमाणे रबर इज अनदर टाइप्स ऑफ नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्स. आता रबरचा यूज आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आता मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स कोणकोणते आहेत. आता मॅनमेड कोणते, नॅचरल तर पाहिले. मायक्रोमॉलिक्युल्स आर वेअर प्रोडक्ट्स फॉर द फर्स्ट टाइम्स इन द लॅबोरेटरी अँड द फॅक्टरीज ऑफ द इन्व्हेन्शन्स इज इन्व्हेंट फॉर द अल्टरनेटिव्स फॉर रबर अँड सिल्क. पहिल्यांदा मॅनमेड कोणतं आहे, रबर अँड सिल्क. हे मॅनमेड लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आलं. टुडे द man-made macromolecules are in the use for every walk of life. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण हे मॅक्रोमॉलिक्युल्स पासून जे बनलेले प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्टचा यूज करतो. मॅनमेड फायबर्स असेल म्हणजे त्याच्यापासून क्लोथ बनवतो. द स्ट्रेंथ लॉंग स्ट्रेंथ सिमिलर टू द नॅचरल फायबर. म्हणजे कॉटन जे आहे ते नॅचरल आहे, वूल नॅचरल आहे आणि सिल्क पण नॅचरल आहे. पण ते आपण तशाच प्रकारचं काय बनवलं आपण, सिल्क हे लॅबोरेटरीमध्ये बनवलं आणि त्याचाच यूज आपण आता करत आहोत. मग आता हे बरेचसे यूजेस आहेत ते तुम्हाला माहिती आहेत, पॉलिमरचे कोणकोणते यूजेस आहेत ते. आपण काय काय वापरतो त्याचे आर्टिकल्स कोणते, सीट असतील, पाईप असतील, सरफेस कोटिंग असेल किंवा आपण जे क्लोथ वापरतो, सर्व जे आपण ज्या वस्तू वापरतो ते सर्व कशापासून बनले आहेत, मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे पॉलिमर्सपासून बनले आहेत. आता हे पॉलिमर्स नक्की एक्झॅक्ट काय आहे. आता पॉलिमरचे डेफिनेशन आहे, मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय द रेग्युलर रिपिटेशन्स ऑफ स्मॉलर युनिट इट इज कॉल्ड एज ए पॉलिमर्स. म्हणजे तेच मी सांगितलं, एक ॲटम्स असेल त्या ॲटम्सला आपण काय केलं, सर्व ॲटम्स एकमेकांना कनेक्ट केले आणि 1000 किंवा मिलियन्स असतील किंवा हंड्रेड्स असतील ते सर्व ॲटमची काय केली, एक लिंक जोडली आणि त्या लिंकपासून एक जे प्रोडक्ट फॉर्म झालं त्याला म्हणायचं पॉलिमर्स. त्यातच पाहिलं आपण, द स्मॉल युनिट्स ऑफ द रिपिटेशन रेग्युलरली फॉर्म्स अ पॉलिमर्स कॉल्ड ॲज ए मोनोमर्स. म्हणजे जो सिंगल युनिट असेल पॉलिमरचा त्याला म्हणायचं मोनोमर्स. द रिएक्शन्स बाय विच monomers molecules are converted into the polymers is called as a polymerization. म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो, एक सिंगल मॉलिक्युल्स असेल, आपण जसं टिश्यू पाहतो, टिश्यू मधला सिंगल सेल कोणतं, सिंगल सेल इज अ सिंगल युनिट झालं. टिश्यू कनेक्ट करून आपण काय सेल कनेक्ट करून आपण काय केलं, टिश्यू तयार केलेत.
परंतु आता ते टिश्यू असतील, बॉडी ऑर्गन्स असतील तसं तयार झालंय. मग आता तसंच पॉलिमर जो असेल त्याच्यामधला मोनोमर्स आपण घेतला, मोनोमर्सवरती रिएक्शन करून आपण जो पॉलिमर्स बनवला आहे त्या पॉलिमरची जी कन्व्हर्जन केलं जातं, मोनोमर्सचं पॉलिमर्समध्ये कन्व्हर्जन करण्याची जी रिएक्शन आहे त्याला म्हणायचं पॉलिमरायझेशन. समजलं? ओके. मग आता हे पॉलिमरायझेशन जॉइनिंग अल्केन्स टाईप्स, मोनोमर्स असतील, सिंथेटिक पॉलिइथाइड्स असतील, अशा प्रकारचे सगळे टाईप्स आहेत. ओके. आता जो नेक्स्ट आपला पार्ट आहे हे पॉलिमर्स दिलेले आहेत. आता हे नेम्स ऑफ पॉलिमर्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट्स कोणता आहे आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला कोणता आहे तुम्ही पुस्तकात पाहू शकता. आता इथं त्याचे युजेस पण दिलेले आहेत. पॉलिइथायलिन याचा जो यूज होतो तो कॅरी बॅगसाठी, स्पोर्ट विअरसाठी होतो. इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण दिलेला आहे त्याचं. हे जे असतील सगळे आता पाहून घ्या तुम्ही. पॉलिव्हिनाइल क्लोराईड, पॉलिव्हिनाइल क्लोराईडचा आहे PVC पाईप आपण ज्याला म्हणतो त्याला पॉलिव्हिनाइल क्लोराईड म्हणतात. PVC म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराईड पाईप्स, डोअर मॅट्स, ट्यूब्स अँड बॅग्स, हे ज्याला हॉस्पिटल किट्स याच्यासाठी पण होतो. हे सगळे आहेत. टेफ्लॉन कशासाठी यूज होतो ते तुम्ही पाहून घेऊ शकता. हे बरेचसे आणखीन पॉलिमर्स आहेत, त्याची ऑकरन्सेस, मोनोमर्स कोणते आहेत आणि ऑकरन्सेस कुठे कुठे आहे हे. मग अशा प्रकारे आपण हा जो चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स तो पाहिला. कार्बन कंपाऊंड्समध्ये आपण बरीचशी इन्फॉर्मेशन पाहिली, ऑकरन्सेस पासून ते पॉलिमर्सपर्यंत. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हेच ह्या चॅप्टरमध्ये बरंचसं आपण फास्ट घेतला आहे. ह्या चॅप्टरमध्ये जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो जो आहे तो आयुपॅक नोमेनक्लेचर सिस्टीम. आयुपॅक नोमेनक्लेचर सिस्टीम जसं तुम्हाला बरेच एक्झाममध्ये बऱ्यापैकी त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. बरेचसे सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सवरती पण क्वेश्चन असतो, परंतु बऱ्यापैकी क्वेश्चन जो आहे परीक्षेला आलेला तो आहे आयुपॅक नोमेनक्लेचर सिस्टीमवरती. जर ते तुम्हाला हवं असेल त्याच्यावरती व्हिडिओ तर तुम्ही कॉमेंट करा. मी कॉमेंट केल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा 100% प्रयत्न करेन. तर ओके, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. ओके, तर पुन्हा भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत बाय.